राज्यातील शेतकरी संपावर जाणार ही हाक पुणतांब्यातून प्रथम देण्यात आली होती आणि त्यानंतर राज्यातील अनेक भागातून संपास पाठिंबा मिळू लागल्याने राज्यातील काही लोकांनी एकत्र येत किसान क्रांती नावानं एक संघटना स्थापन केली होती। या संघटनेच्या कोर कमिटीच्या सदस्यांनीच संपाची पूर्ण धुरा सांभाळली होती। यात प्रामुख्याने औरंगाबादचे जयाजी सूर्यवंशी आणि पुणतांब्याचे धनंजय जाधव, डोणगावचे धनंजय धोरडे आणि संदीप गिड्डे हे होते। त्यांच्याबरोबर काही सदस्यांनी पुणतांब्यात 25 ते 30 मेपर्यंत धरणे आंदोलन केले आणि त्यानंतर हेच सदस्य पहिल्या वेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चेला गेले होते। मात्र मागण्या मान्य न झाल्याने याच सदस्यांनी 1 जूनपासून शेतकरी संपाला सुरुवात केली आणि 2 जूनच्या रात्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत 70% मागण्या मान्य झाल्याचं सांगत संप मागे घेतल्याचं जाहीर केलं होतं। मात्र या दरम्यान राज्यातील शेतकरी संतप्त झाला होता आणि आपलं आंदोलन त्यांनी चालूच ठेवलं होतं। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून युद्ध जिंकलेल्या या कोर कमिटीच्या सदस्यांनी खरं तर पुणतांब्यात येऊन युद्ध जिंकल्याचा आनंद साजरा करायला हवा होता। मात्र त्यानंतर हे सदस्य पुणतांब्यात फिरकलेच नाहीत। तसं बघितलं तर हे सर्व सदस्य नॉट रिचेबल झाले होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता। आज मात्र 15 दिवसांनी नगर जिल्ह्याचे हे कोर कमिटीचे सदस्य एकत्र आलेत। मात्र ते पुणतांब्यात नव्हे तर माजी कृषी मंत्री यांच्या आधिपत्याखाली असलेल्या संगमनेरातील राजहंस दूध संघावर। शेतकऱ्यांचा संप यशस्वी केल्याबद्दल थोरात यांनी त्यांचा सत्कारही केला। तांबा येथील किसान क्रांतीची कार्यकर्ते मंडळी आज माझ्याकडे संगमनेरला आली होती आणि मी त्यांचं कौतुक केलंय। त्यांनी केलेल्या योगदानाचं करता म्हणून त्यांचा सत्कारही मी इथे केलेला आहे। एक आहे की शेतकरी खूप अडचणीतून जातो आहे। संपूर्ण शेती व्यवसाय अडचणीत आहे। शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत। राजकीय आंदोलन ज्यावेळेस राजकीय पक्ष आंदोलन करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की हे राजकारण आहे, परंतु ज्यावेळेस शेतकरी एकत्र येतो, पक्ष मतभेद विसरून एकत्र येतो आणि तो आंदोलन उभा राहतो, त्यावर एक विश्वास शेतकऱ्यांचा जास्त असतो, हे काही नाकारता येणार नाही। आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस पुणतांब्यासारख्या एका छोट्या गावामध्ये आलेले हे शेतकऱ्यांची मुलं एकत्र आली आणि त्यांनी हा विषय घेतला की शेतीमध्ये संप करायचा, माल पाठवायचा नाही। सुरुवातीला वाटलं नाही, पण खूप मोठा प्रतिसाद त्या मिळाला। इथं सुद्धा आम्ही सर्व शेतकरी कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि माझ्या ते आज आपण पाहत आहोत की जी ठिणगी त्यांनी पुणतांब्या इथे टाकली तिचा वनवा झालेला देशभर दिसतोय। शेतकरी एकत्र येत असताना दिसतो आहे आणि शेतकऱ्याकरता राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांना निर्णय घ्यावे लागतील, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे। मला असं वाटतं की याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल, प्रथम ज्यांनी कल्पना मांडली, राजकीय पद्धतीनं मांडली, त्या शेतकऱ्यांच्या मुलांना दिलं पाहिजे, त्या कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे आणि म्हणून त्या सगळे एकत्र आम्ही आल्यानंतर त्यांचा सत्कार मी इथे केलाय। त्यांचं कौतुक या निमित्तानं केलेलं आहे। शेतकऱ्याकरता काम करत राहा, राजकीय पद्धतीनं असलं तरी ते महत्वाचं असतं, जास्त विश्वासार्ह ते राहू शकतं आणि म्हणून त्या पद्धतीनं करा, एवढंच या निमित्तानं मी सांगितलं आहे। खरं अभिनंदनाला पात्र असणारी ही सगळी मंडळी आहे। 10,000 रुपयापर्यंत तर असं सांगितलं का मदत देणार, ते नंतर कर्जातून कापून घेणार। आम्हाला असं वाटलं होतं की आता लगेच अल्पभूधारकांना ते 10,000 रुपयापर्यंत मिळेल, परंतु त्यामध्ये अट घातली गेली की 2016 मार्चचे जे शेतकरी थकबाकीदार आहे त्यांना ते द्यायचं अट घातली गेली। याच्याशिवाय परिपत्रकामध्ये जी पूर्णपणे काही स्पष्टीकरण पाहिजे ते नाही येत। खरं म्हणजे आज म्हणजे शासनाची सुद्धा गोंधळाची अवस्था, आपण घोषणा केली पण त्याला कसं स्वरूप द्यायचं याच्या बाबतीत गोंधळाची अवस्था त्यांच्या मनामध्ये आहे असं मला वाटतं। सरसगट कर्जमाफी त्यांनी मान्य केली, कारण एक प्रचंड दबाव हा राज्य शासनावर शेतकऱ्यांचा होता। त्याच्यात त्यांनी कर्जमाफी सरसगट म्हटली, माफ केली, मीटिंग फटकन संपली, कारण आता मागण्याच मान्य झाल्या। परंतु आता ज्यावेळेस जे बाहेर चर्चा येते आहे ती मात्र काळजीत पडणारी आहे। त्याच्यामध्ये अटी घातल्या जाणार आहे आणि मला वाटतं या अटी इतक्या घातल्या जातील असं दिसायला लागलं आम्हाला की मग कोणी त्या कर्जमाफीमध्ये कोणी बसेल असं काही वाटत नाही। इतक्या अटी घातल्या जातील काय अशी शंका आता शेतकऱ्यांना येते आहे। मला असं वाटतं की शासनाने मान्य केलं आणि मी हे मानतो की
शेवटी शेतकऱ्याच्या पाठीशी काही वर्षांनी एकदा उभं राहण्याची गरज असते, भक्कमपणे पाठीशी उभं राहण्याची गरज असते. ती वेळ आता आहे. साधारणतः 8-9 साली त्यावेळेस आम्ही ती कर्जमाफी केली होती. राज्य शासनानं त्यात भाग घेतला होता, केंद्र सरकारचा भाग त्यामध्ये होता. आता जे जाहीर केलं त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे या शासनानं सुद्धा उभं राहावं. आणि मला असं वाटत असतं की शेवटी ज्या ज्यावेळेस गरज लागते त्यावेळेस शासन कोणाचं असो, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे, तरच हा शेतकरी हा शेती व्यवसाय जगेल. नाहीतर अत्यंत अवघड परिस्थितीतून ही सर्व शेती व्यवसाय जातो आहे. शेतकरी संपात अग्रभागी असलेले आणि सर्वाधिक टीकेचे धनी ठरलेले जयाजी सूर्यवंशी आणि संदीप गिड्डे यांनी थोरातांच्या हस्ते सत्कार स्वीकारल्यानंतर थोरातांच्या राजहंस दूध संघानं संप काळात दूध संकलन बंद ठेवत सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मानले. जयाजी सूर्यवंशी यांनी तर पुंतांबा ही आमची आई आहे असं म्हटलंय. मात्र त्यांच्या आईच्या उपकाराचे धन्यवाद मानण्यासाठी हे लोक पुंतांब्यात आजपर्यंत आलेच नाहीत. मात्र आज थोरातांनी सत्काराचं निमंत्रण पाठवताच हे लोक एकत्र येऊन सत्कारासाठी आलेत, हे विशेष. यावर त्यांना विचारलं असता दुधाची दरवाढ झाल्याशिवाय पुंतांब्यात जाणार नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी कोर कमिटीचे सदस्य जयाजी सूर्यवंशी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुळात दुधाला ज्या दिवशी भाव वाढेल त्याच्या दुसऱ्या दिवशी पुंतांब्यामध्ये आम्ही सर्वांनी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत आमच्या हातामध्ये काही पडत नाही तोपर्यंत मला आईला भेटायचं नाही, या प्रकारची भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. धनंजय जाधवांना त्या ठिकाणी जाणं गरजेचं, कारण त्यांचं गाव आहे. पण आमचे जे बाकीचे कोर कमिटी आहे, ज्या दिवशी दुधाचा 3 रुपये 4 रुपये भाव वाढेल, जो सरकार भाव देईल, जी काल आमची जी बैठक पुण्यामध्ये मुंबईमध्ये झालेली आहे, भाव वाढला की आम्ही निश्चितपणे पुंतांब्यामध्ये जाणार आहोत. पहिला गुलाल आम्ही पुंतांब्यातलाच घेणार आहोत, दुसरा त्याच्यापूर्वी गुलाल घेणार नाही. परिस्थिती आज जायला अडचण नाही, पण मी सांगितलं नाही की विजय मिळून ज्यावेळेस जाणं योग्य आहे. कारण काही ना काही आम्हाला त्याच्यात फुल ना फुलाची पाकळी देऊन गेल्यानंतर जो आनंद असतो तो वेगळा आनंद, त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचा आनंद मिळणार नाही. आम्हाला दुधाचे भाव वाढल्यानंतर तो जो आनंद असेल तो वेगळा आनंद असेल आणि आम्ही निश्चितपणे जाणार आहोत. असं काही गैरसमज निर्माण करायचं कारण आहे की आम्ही पुंतांब्या जाणार. खरं तर पुंतांबाच ही आमची जननी आहे. या संकल्पना जगाच्या इतिहासातली पहिली जननी ती आहे, त्यामुळे आम्ही तिला आई म्हणतो आहोत. मी मुद्दाम जाणीवपूर्वक म्हणतो आई ही सगळं मुख्य ठिकाण आहे. नाही, आईचा सत्कार स्वीकारला. आम्ही या ठिकाणी खरं तर आम्हाला आभार व्यक्त करायला यायचे होते आणि आभार व्यक्त करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी आमचा सत्कार केलाय की महाराष्ट्रातील पहिला जो एक नेता आहे. नाही, आधी पुंतांब्यांनीच आंदोलन चालू केलं होतं, त्यामुळे आम्ही आमचा आभार व्यक्त कसा करायचा? स्वतःचा थोडंच कौतुक करत असतं तर मग तर आम्ही टेऱ्या बडवल्यासारखं होईल, आम्ही आमचंच कौतुक केल्यासारखं होईल. खरं तर ते न करता की कुठल्याही राजकीय पक्षाचा पुढारी आमच्याबरोबर उभा राहिला नाहीये. पहिले बाळासाहेब थोरात आमच्यावर उभं राहिले की मनानी ते धनानी म्हणलं तर पुन्हा म्हणतात की काय बाळासाहेबांनी काय धन बिन दिलं काय? आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी कुठेही आम्हाला 1 रुपया दिला नाही. आमच्या सगळ्या गरीबाच्या पोरांनी पैसे उभा करून आमची चळवळ उभा राहिली आहे. त्यामुळे मनाने जे आमच्याबरोबर आले आणि ज्यांनी आम्हाला एक नैतिक पाठिंबा दिला आणि एवढं प्रचंड यांचं जे दूध संघ आहे, मी विदर्भामध्ये फिरत असताना मराठवाड्यात फिरत असताना त्या आंध्र कर्नाटकच्या बाउंड्रीवर सुद्धा मला यांच्या पिशव्या दिसल्या. मी म्हणलं जर नगरचं दूध जर मिळालं नाही तर बऱ्याच लोकांना काळा चहा प्यावा लागेल. म्हणून मला यांचं सगळ्यात मोठं त्यांनी जे धाडस केलं त्याच्याबद्दल या ठिकाणी त्यांच्या घरं आम्ही आभार व्यक्त करायला आलो. त्या निमित्ताने त्यांनी आमचा सत्कार केलेला आहे. कोर कमिटीनं 3 दिवसांच्या वर संप करायचाच नव्हता असं ठरल्याचा खळबळजनक खुलासा जयाजी सूर्यवंशी यांनी केलाय. याचबरोबरीनं प्रत्येक कोर कमिटीच्या सदस्यांनी संप यशस्वी झाल्याचं सांगत अनेक ठिकाणी सत्कारही स्वीकारले आहेत. किसान क्रांतीच्या कोर कमिटीचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आधिपत्याखाली असलेल्या संगमनेर मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष कानवडे हे देखील होते. त्यांनीच आजच्या सत्काराचा योग घडवून आणला होता. त्यामुळे आता हळूहळू कोर कमिटीच्या मागे कोण कोण होतं हे स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.